या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच की पेपरमधील बातमी नयनताराकडून साधना मावशीच्या म्हणजेच आपल्या खऱ्याखुऱ्या गौरीच्या कानी पडते आणि पेपरमध्ये काय आहे, कोणाबद्दल आहे, त्याचबरोबर इथे अन्नपूर्णा मॅडमने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल, ह्या गोष्टी जेव्हा आपल्या गौरीला समजताच त्याच क्षणी कसलाही विचार न करता आता रणरागिनी गौरी आपल्या मुलीसाठी त्याचबरोबर आपल्या नवऱ्याची प्रॉपर्टी, आपल्या सासूचं एवढं मोठं मेहनत, कष्ट हे सगळं काही वाचवण्यासाठी आता इकडे गौरीने धाव घेतलेली असते, ती म्हणजेच की राजनकडे. ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत, त्याचबरोबर कमळीच आपल्या दोघांची मुलगी आहे, ती जिवंत आहे, ती तुमच्या जवळ आहे, तुम्ही तिला भेटला आहात. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आता इकडे गौरी राजनला भेटण्यासाठी निघालेली असते आणि त्याचबरोबर कामिनी आणि त्याचबरोबर रागिनी अनिकाच्या त्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरवण्यासाठी सुद्धा तयार झालेली असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत आलेलो आहोत की इथे कशा पद्धतीने गौरी काम करत असताना जेव्हा सकाळची वेळ असते आणि त्याच सकाळच्या वेळी नयनताराने आता न्यूजपेपर वाचलेला असतो आणि न्यूजपेपर वाचल्यानंतर त्यांना ती गोष्ट समजलेली असते जी अन्नपूर्णाने आता इकडे मोठा निर्णय घेतलेला असतो की इकडे माझी मोठी मुलगी सापडत नाहीये, तिला आम्ही शोधण्यामध्ये असमर्थ झालेलो आहोत. जी मी एवढी मोठी प्रसिद्ध उद्योजिका अन्नपूर्णा महाजन आहेत, त्यांनी आपली सर्व संपत्ती त्यांच्या धाकट्या नातीच्या म्हणजेच अनिका महाजन यांच्या नावावर करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. हे सगळं ऐकता क्षणी नयनतारा म्हणत असते, ती अनिका अजिबात चांगली मुलगी नाहीये, तिला कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये, तिला कुठल्या गोष्टीचं भान नाहीये. त्याचबरोबर तिला कोण आपलं कोण परकं, त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिला काहीही कळत नाही. आणि एवढा मोठा निर्णय अन्नपूर्णा महाजननी का बरं घेतला असेल, त्यांनी एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा असं हे सगळा का खेळ मांडला असेल, त्यांनी असं करायला नकोय, असं जेव्हा ती इकडे बोलते तेव्हा मात्र गौरी अचंबित होत असते. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की राजन रडू लागलेला असतो. त्याच्या आईची अवस्था ही त्याला पाहवत नसते आणि त्याच्या बाबांना त्यांनी सांगितलेलं असतं, बाबा मला असं वाटतंय की एका रात्रीमध्ये मी आता कशा पद्धतीने माझी मोठी मुलगी इथे उभी करू, गौरी मला सापडत नाहीये आणि जर आईला मी तिच्यासमोर तिची मोठी नात आणून उभी केली तर आई बरी होईल, पण ह्या सगळ्या गोष्टी मी कशा करू, मला तेच काही समजत नाही, मला काहीतरी मार्ग भेटला पाहिजे बाबा, असा इकडे आता राजन विचार करू लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलू लागतो. आणि तेव्हाच बाबांची थोडीशी होणारी हालचाल आणि सगळ्या गोष्टी इथे आता राजनला समजू लागलेल्या असतात. बाबा काहीतरी गोष्टी सांगण्याचा खूप प्रयत्न करत असतात, पण राजनला मात्र ते काय आहे, कशाबद्दल बोलतोय हे मात्र समजत नसतं. सरते शेवटी काय, तर इकडे आता जो काही राजन आहे तो राजन इकडे आजोबांना म्हणजेच सदानंद काकांना इथे देवीच्या मंदिरामध्ये घेऊन गेलेला असतो. तिथेच त्यांच्याच घरामध्ये जो काही देवीची स्थापना आहे तिथे घेऊन गेलेला असतो आणि तिथे घेऊन गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता जो काही राजन आहे तो म्हणत असतो, बाबा तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय सांगताय, मला समजत नाही. त्यावर लगेच आता बाबा म्हणत असतात, कमळी. तेव्हा तो म्हणत असतो, हो बाबा तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर बोलताय, मला माहिती आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कमळीने आतापर्यंत आपल्याकरिता ह्या सगळ्या गोष्टीकरिता फार फार गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे तिने आपल्या घरासाठी आपल्यासाठी खूप काही गोष्टी केल्यात हे सुद्धा मला माहिती आहे. पण बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही जरी झालं ना तरी सुद्धा आपली सुद्धा मुलगी लवकरच भेटेल आणि ही गोष्ट मी आईला नक्कीच पटवून देईल, असं सुद्धा इथे तो बोलू लागलेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र कामिनी खूपच मोठा डाव टाकते. कामिनी इथे आता अन्नपूर्णाच्या खोलीत जाते आणि म्हणत असते, अगं वहिनी मला ही तुझी अवस्था पाहवत नाही, मला ही तुझी अवस्था बघवत नाही, तुझे हे काय हाल चाललेत, कशा पद्धतीने तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस बघतेस हे मात्र मला अजिबात समजत नाही. अगं वहिनी तुझे हे हाल कशामुळे होत आहेत हे सुद्धा मला अजिबात कळत नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलू लागते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता ती तिला उभी करते आणि तिला उभी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे झालेली असते आणि ती म्हणजेच की आता इकडे जी काही आपली रागिनी आहे
आणि कामिनीने आता अन्नपूर्णाला असंच उभा केलेलं असतं आणि उभा करून सोडून दिलेलं असतं. आता उभा करून सोडून दिल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच अन्नपूर्णाचा तोल जातो. अन्नपूर्णाचा तोल गेल्यानंतर त्या जमिनीवर पडतात, कारण हा असतो शेवटचा दिवस आणि आजच्याच दिवशी इथे आता सगळी जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व प्रॉपर्टी इथे अनिकाच्या नावावर होणार असते. जेव्हा अन्नपूर्णा खाली पडतात तेव्हा सदानंद आजोबा मात्र तिथेच असतात. आता सदानंद आजोबा तिथेच असल्या कारणाने इकडे त्या हे सगळ्या काही गोष्टी पाहतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना तर फारच मोठा धक्का सुद्धा इथे बसतो की हे सगळं काय आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा का करते ही कामिनी, अगं इथे माझ्या बायकोने तुझं एवढं काय वाईट केलेलं आहे, तू तिच्या जीवावर एवढी का उठलेली आहेस. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे सदानंद आजोबांच्या मनामध्ये आलेल्या असतात. ते ओरडत असतात की इकडे उठ उठ असं म्हणून उठवत असतात आणि तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात येते की आपली नात इथे दुसरी तिसरी कोणी नाही तर कमळी आहे. कमळीच आपली नात आहे, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने थांबवू, काय करू हे समजत नाही. दुसऱ्या बाजूला आता गौरीनं ही न्यूज ऐकल्यानंतर तिच्या तळपायाच्या मस्तकालाच गेलेली असते. तिला फार राग येत असतो, कारण तिला माहिती असतं कामिनीसारखी बाई काय आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करू शकते, कशा पद्धतीने एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते, ही तिला मात्र सगळं चांगलंच माहिती असतं आणि त्याचमुळे ती आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. आता ती म्हणत असते हे सगळं खरं आहे का. त्यावर आता इकडे ती म्हणत असते हो, तर हे सगळं खरं आहे, ज्या पद्धतीने हे सांगितलंय ना त्या पद्धतीने हे सगळं खरं आहे. मग आता इकडे ती म्हणत असते पण मॅडम मला एक गोष्ट सांगा, हे सगळं थांबवता नाही का येणार. तेव्हा लगेच आता इकडे नयनतारा म्हणत असते हां मावशी, थांबवता येईल, पण कधी थांबवता येईल, जर त्यांना समजलं त्यांची मोठी नात जिवंत आहे आणि जर त्यांनी त्यांची मोठी नात जिवंत आहे आणि जर तिला इथे सादर केलं तर नक्कीच त्यांच्या लक्षात येईल आणि नक्कीच ती जर काही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करू पाहत आहेत ती प्रॉपर्टी सुद्धा इथे थांबू शकते, असं सुद्धा इकडे आता ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आता लगेचच नयनतारा म्हणत असते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की इकडे अन्नपूर्णा मॅडमचा स्वभाव फार छान आहे, पण त्या तिघीजणी सुद्धा खूपच जास्त मूर्ख आहेत आणि त्याचबरोबर त्यांना कळत नाही की त्या काय करतात आणि काय नाही. ते हे सगळं असं व्हायला नकोय. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने व्हायला नकोयत, असा इकडे आता गौरी विचार करू लागते. गौरीला मंदिरामध्ये जायचं असतं, कारण तिला आता देवाकडे साकडं घालायचं असतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नकोयत म्हणून, आणि म्हणूनच ती मंदिरामध्ये निघते. दुसऱ्या बाजूला आता इकडे गौरीची कोणतीही आठवण ह्या लोकांना ठेवायची नसते आणि कोणतीही आठवण ह्या लोकांना ठेवायची नसल्या कारणाने इथे आता त्या गौरीचे सर्व काही फोटो आणि ते सगळं काही जाळायला निघालेले असतात. जेव्हा त्या आता गौरीचे सगळे फोटो आणि ते सगळे जाळायला निघतात तेव्हा राजनला थोडीशी इकडे कुणकुण लागलेली असते आणि त्याचमुळे इकडे आता ती लोक धावतच बाहेर येतो. आता राजन बाहेर आल्याच्या नंतर रागिणीला जोरातच ओरडतो आणि म्हणत असतो रागिणी तू हे काय करतेस, आणि तेव्हा रागिणीला आता तो माफ करत नाही, कारण त्याला फार राग आलेला असतो, तो म्हणजेच की रागिणीचा. आता हे सगळं काही ते झाल्यानंतर रागिनी फारच घाबरलेली असते. आता राजन जो आहे तो थोडासा दुःखी असतो आणि त्याचमुळे तो मंदिरामध्ये निघालेला असतो. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर तो गुरुजींशी बोलतो आणि गुरुजींना ह्या सगळ्या काही गोष्टी घडलेल्या सांगत असतो. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की हे बघ राजन, काळजी करू नकोस, अन्नपूर्णा मॅडम नक्कीच बऱ्या होतील, त्यांची देवावर खूप श्रद्धा आहे, त्यांनी आतापर्यंत देवासाठी त्याचबरोबर इतर लोकांसाठी सुद्धा फार कष्ट घेतलेत आणि फार काही केलेलं आहे, त्यांच्या केलेल्या कर्माचं फळ त्यांना नक्कीच मिळेल, असं इकडे तो बोलतो. आता इकडे गौरी सुद्धा मंदिरामध्ये आलेली असते. जेव्हा गौरी मंदिरामध्ये येते तेव्हा तिला समोर राजन दिसतो. तेव्हा ती थोडीशी घाबरते, तिला असं वाटतं की नाही नाही नको नको आता ह्यांच्या समोर जायला नको. तेव्हा पुन्हा लक्षात येतं की नाही, आज सकाळी जी काही बातमी बघितली ती बातमी जर आपण बघितली आणि काहीच नाही केलं तर हे किती चुकीचं आहे. मला असं वाटतंय की आपण राजनसमोर जावं आणि त्यांना सांगावं की त्यांची आणि माझी मुलगी कोण आहे ते. त्यामुळे गौरी आता फार मोठा निर्णय घेते आणि मन घट्ट करूनच राजनसमोर जाते. राजनला तर फारच मोठा धक्का बसतो की त्याच्यासमोर त्याची गौरी आहे म्हणून. तेव्हा तो तिला म्हणत असतो कुठे गेली होतीस गौरी, कुठे गेली होतीस. तेव्हा गौरी म्हणत असते मी आज पेपरमध्ये बातमी पाहिली आणि ती पेपरमध्ये बातमी पाहिल्यामुळेच मी आज इकडे तुम्हाला भेटायला आली आहे. मला एक गोष्ट सांगा, आपली मुलगी जिवंत आहे. तेव्हा तो म्हणत असतो आपली मुलगी जिवंत आहे तर मग सांग ना कोण आहे. आईनं खूपच जास्त धास्तावलेली आहे आणि त्याचबरोबर तुला सुद्धा माझ्या घरी यावं लागेल. तेव्हा गौरी म्हणत असते मी तुम्हाला सांगते आपली मुलगी कोण आहे ते, पण तुम्ही माझी एक अट आहे, तुम्ही ही गोष्ट इतर कोणाला सांगायचं नाही की आपली मुलगी कोण आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. तिला फक्त तुम्ही घरी घेऊन जा आणि सांगा की ती आपली मुलगी आहे.
पण इथे फक्त आणि फक्त ज्या काही आई आहेत त्याच बऱ्या होण्यासाठी हे सगळं तुम्ही करा. तेव्हा राजन म्हणत असतो, सांग ना आपली मुलगी कोण आहे? तेव्हा लगेच आता इकडे गौरी म्हणत असते, आपली मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही तर तुमच्या कॉलेजमध्ये शिकणारी कमळी हीच आपल्या दोघांची मुलगी आहे. असं म्हटल्यानंतर राजनला तर फारच आनंद होतो. तेव्हा राजनचा जो काही एवढा मोठा प्रश्न असतो तो आता सुटलेला असतो. तेव्हा राजन धावतच कॉलेजमध्ये जातो आणि कमळीला विनवण्या करून आता तो घरी घेऊन जाणारा असतो. त्याचसोबत इकडे आता त्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही आपली गौरी आहे तिचे सुद्धा आभार मानलेले असतात. तो तिला घरी घेऊन जात असतो, चल म्हणत असतो, पण ती म्हणत असते, तुम्ही माझी काळजी करू नका, मी एका खूप भल्या मोठ्या माणसांच्या घरी आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही नक्कीच तुमच्यासोबत येईल, याची तुम्ही काळजी घ्या, आपल्या कमळीची सुद्धा काळजी घ्या आणि आईंची सुद्धा काळजी घ्या, असं आता गौरी इथे राजनला सांगत असते.